आणि आता राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये तयारी केली जाते। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातील मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निमंत्रण नाही। प्रचंड गर्दीमुळे प्रोटोकॉल पाळणं शक्य होणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। यजमान पद म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच निमंत्रण दिलं जाणार आहे। तेलंगणमधून चांदीची वीट घेऊन सायकलनं 7 युवक निघाले अयोध्येला। दररोज 80 किलोमीटरचं अंतर कापत 2 जानेवारीला अयोध्येमध्ये पोहोचणार तरुण भाग्यनगरच्या डबिलपुराचे रहिवासी। रामलल्लांच्या नैवेद्यासाठी छत्तीसगडच्या ननिहालमधून येणार तांदूळ। नैवेद्यासाठी तब्बल 3000 क्विंटल तांदूळ येणार। अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक आणि उद्घाटनासाठी 25,000 कुंडांमध्ये हवन केलं जाणार। 25,000 हवन कुंडांची तयारी पूर्ण। राम मंदिरासाठी तमिळनाडूमधून अयोध्येला 1200 किलो वजनाच्या एकूण 42 घंटा पाठवल्या जाणार। नमक्कल जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आल्या या घंटा। मोठ्या घंटेचं वजन तब्बल 2 ते 2.5 टन। अयोध्या विमानतळाचं 30 डिसेंबरला उद्घाटन होणार आहे, तर भारतीय हवाई दलाचं पहिलं विमान अयोध्येच्या विमानतळावर उतरलं। राम मंदिराच्या भव्य अभिषेकापूर्वी अयोध्येचं रेल्वे स्थानकाचं रूपडं पालटलेलं आहे। पुनर्विकास झालेल्या रेल्वे स्थानकाची ही खास दृश्य। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्रामध्ये दीपोत्सव करा, घराबाहेर भगवा ध्वज फडकवा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व संलग्न संघटनांना आदेश। राज्यातील प्रत्येक गावात 22 जानेवारीला उत्सव आणि भंडारा भजन कीर्तन कार्यक्रमाचं नियोजन।